राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, स्वराज्य रक्षक संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. आजचा जो आनंदोत्सव सोहळा आहे, हा सोहळा वास्तविक होता. परवा मी प्रवीण गायकवाड, मेहकेरे साहेब आम्ही सगळे बसलो होतो आणि सांगितलं की संभाजी उद्यानामध्ये महाराजांचा पुतळा उभा केला आणि हा पुतळा उभा करण्याच्या मध्ये ज्यांनी सहभाग घेतला, हा पुतळा उभा कशामुळे झाला याचा कार्यक्रम आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण कार्यक्रम घेऊ. त्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाच्या साठी आपण सर्वजण जे आलेत त्यामध्ये ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं ते प्रवीणदादा गायकवाड, मनोजी आखरे, मधुकरजी मेहकेरे, नवनाथ गाडगे, सौरभदादा खेडेकर, राजेंद्रजी कोंडरे, वीरवजी पासलकरांचे वारसदार विकास पासलकर, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे महाराष्ट्र रवींद्र माळवतकर साहेब, आता दीप्ती चौधरी साहेब ज्या गेल्या, बाळासाहेब बोडके, मारुती भापकर साहेब, त्याचप्रमाणे मेहकेर साहेब, अर्जुनराव तनपुरे साहेब, गावंडे साहेब, गंगाधर बनबरे आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की मराठा सेवा संघाची स्थापना 1990ला झाली आणि आज त्याला 36 वर्ष पूर्ण होतात. खेडेकर साहेबांनी जे सेवा संघ काढला आहे, सेवा संघ काढण्यामध्ये एक जे मेन उद्देश काय होता, ते आपल्या शरीरावर आपलं स्वतःचं डोकं असावं. त्या डोक्यावर आपण सर्वांनी आपण विचार करावा, जो काय खरं आहे, काय खोटं आहे आणि इतिहास काय सांगतो आणि इतिहासाचं पुनर्लेखन कसं करावं. हे करत असताना साहेबांनी सेवा संघ काढत असताना एक महत्त्वाचा जो कक्ष काढला, त्यानंतर काही 4-5 वर्षानंतर तो संभाजी ब्रिगेड, त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली आणि संभाजी ब्रिगेड हे नाव म्हणजे की छत्रपती संभाजीराजे हेच युवकांचं प्रेरणास्थान आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि ह्या संभाजी ब्रिगेड जे संघटन आहे, या संघटनेत येणारा प्रत्येक जो कार्यकर्ता आहे, ह्याच्यामध्ये जे रक्त आहे, सळसळतं रक्त आहे. ह्या सळसळत्या रक्ताने जे काही क्रांती केली ती आपल्या सर्वांना सर्वच वक्त्यांनी सांगितली. यामध्ये मनोजदादा, सौरभदादा आणि प्रवीणदादा हे 3 दादा इथे एकत्र आहेत. खेडेकर साहेब ज्यावेळी पुण्यामध्ये आम्ही दोघंजण एकत्र होतो, तर खेडेकर साहेबांनी इतके त्यांचे कार्यकर्ते तयार केले, म्हणजे विकास अण्णा पासरकर आणि प्रवीण गायकवाड हे त्यावेळी पुणे शहराच्या पोस्टिंगमध्ये मिळालेले 2 मोहरे आहेत. आज आपण इथं सर्वजण जे एकत्र जमले आहेत, याचं जे मूळ प्रेरणास्थान जे आहे, ज्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली, ते आपले पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, त्यांनी मराठा सेवा संघ स्थापन करून संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सेवा संघ स्थापन केल्यामुळं आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्या विचारांनी संभाजी ब्रिगेडने जे वैचारिक काम केलं, त्या वैचारिक कामातून त्याची प्रेरणा घेऊन संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजीराजांचा बुधभूषणकार पुतळा जो उभा केला, त्या निमित्ताने आपण असं जमलेलो आहोत. आणि त्यामध्ये ज्यांनी इथं सहभाग घेतला, ज्या मावळ्यांनी सहभाग घेतला, त्याच्या मागे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठबळ दिलं, ते सर्वांचं मी जाहीर कौतुक करतो, त्यांना अभिनंदन करतो. आणि ज्या पुणे महापालिका, महाराष्ट्र शासन या सर्वांचं मी इथे एक आभार मानतो. आज आपण पाहिलं की कुठली एक नवीन पार्टी तयार होते आणि त्यामध्ये 20-22, 2-3 कोटी लोक एकत्र येत जातात. हे कशामुळे येतात, तर इतर संघटनाचं स्वरूप आणि काम कमी झाल्यामुळे अशा संघटना किंवा इतर एक रात्रीत पीक येतं, एक 2-3 वर्ष चालतं आणि परत संपतं. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला खूप लॉंग टर्म विचार करून काही धोरणात्मक निर्णय घेऊन काम करावं लागेल. त्यासाठी आपलं एक वैचारिक बेस पाहिजे, त्याचं एक संघटन पाहिजे आणि त्याला वेगवेगळ्या, जसं राजेंद्र कोंडरे म्हणलं की त्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे. तर आज तुम्हाला निश्चितपणे सांगतो की अशा कार्यकर्त्यांना निश्चितपणे आम्ही पाठबळ देऊ. आज तुम्हाला सांगायला इथं आनंद वाटतो की राजेंद्र कोंडरे आणि आम्ही एकत्रपणे 2004 पासून आरक्षणाची लढाई लढलो आणि 8 राज्यामध्ये आम्ही जिंकलेलो आहे. फक्त आम्ही कुठे मीडियामध्ये ते आलेलो आहे, बरोबर राजू. तर अशा काही गोष्टी जर तुम्ही न सांगता करत राहिला तर त्याचं निश्चितपणे यश मिळतं. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि इथून पुढे मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाची 31 कक्ष याच्यामध्ये आपण निश्चितपणे सक्रियपणे यावं. आणि आपण मागच्या 3-4 वर्षापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काय अधिकाऱ्यांचं संघटन करून त्या जिल्ह्यामधल्या बॉडी अतिशय चांगल्या प्रकारे क्लासरूम ऑफिसरपासून एकत्र सक्षम केलेले आहेत. आणि त्या निमित्ताने आपल्याला जे काही अडचणी असेल तेवढे आम्ही प्रयत्न करू. आणि खेडेकर साहेबांच्या मनातलं जे काही स्वप्न आहे, सेवा संघाची बांधणी आणि खेडेकरांचं वय आता 76 आहे, तर त्या गोष्टींना आपण प्रयत्न करूया. खेडेकर साहेबांचा आपण 75 वाढदिवस ज्यावेळी पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये साजरा केला होता, त्यावेळी आपण सर्वजण आलो आहोत. तसंच यापुढे आपण सर्वांनी एक दिलाने काम करूयात असं मी इथं पुन्हा एकदा आपल्या सर्व आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.